नमस्कार, जय हिंद भावांनो. एसएससी जीडी भरती 2023 तर्फा 26,146 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली होती आणि एसएससी जीडी भरतीचे जे पेपर आहे मित्रांनो हे 20 फेब्रुवारी 2024 पासून पेपर आहे. म्हणजे 3 दिवस मित्रांनो तुमच्याजवळ राहिले आहे. तर 20 फेब्रुवारी पासून एसएससी जीडी भरतीचे जे मित्रांनो पेपर चालू होता ऑनलाईन पद्धतीने. आणि यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी कटऑफ किती लागणार आहे, एससी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, महिला उमेदवारांचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचा कटऑफ किती लागणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे, तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन घेण्यासाठी मित्रांनो किती मार्क घ्यावे लागणार आहे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आजचा जो हा व्हिडिओ मित्रांनो हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे आणि मागच्या कटऑफवरून जो अभ्यासपूर्ण जे मित्रांनो आता हा व्हिडिओ असणार आहे. तर यावर्षी महाराष्ट्र राज्याचा मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये कटऑफ किती लागणार आहे, तर किती प्रश्न मित्रांनो तुम्हाला सोडवावे लागणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क घ्यावे लागणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हा खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, एसएससी जीडी भरतीचे तुमचे जे पेपर आहे मित्रांनो 20 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. आणि आशा करतो मित्रांनो तुमचा चांगला अभ्यास झाला असेल. ठीक आहे, बऱ्याच मी तुम्हाला इथून 6 महिने अगोदर सांगितलं होतं की एसएससी जीडी भरती निघणार आहे म्हणून. आणि मी जेव्हा सांगितलं होतं मित्रांनो त्यावेळेस भरती निघाली होती, एक लक्षात ठेवा. आणि ज्यांना सुद्धा मित्रांनो माझ्या मतानं ऐकलं असेल तर त्यांचा भरपूर अभ्यास झाला असेल. ठीक आहे, तर मी जे मित्रांनो भरती निघायच्या अगोदर सांगत असतो जेणेकरून तुमचा जे मित्रांनो अभ्यास झाला पाहिजे, तुमची तयारी झाली पाहिजे. तुमचा जर अभ्यास झाला, तुमची तयारी झाली तर तुमचं जे मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होते. ठीक आहे, तर पहा आता 20 फेब्रुवारी पासून मित्रांनो एसएससी जीडी भरतीचे जे मित्रांनो पेपर चालू आहे. तर तुम्हाला जे मित्रांनो सोशल मीडियापासून एकदमच म्हणजे दूर राहायचं आहे. व्हॉट्सअप झालं, त्याचबरोबर फेसबुक झालं, त्याचबरोबर इंस्टाग्राम झालं, यूट्यूब झालं. तर पहा मित्रांनो सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा. कारण की पेपर मित्रांनो 2-3 दिवसानंच मित्रांनो तुमचे सुरू होणार आहे. 3 दिवसानं तुमचे पेपर चालू होणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर ॲडमिट कार्ड आले नाही. तर पहा मित्रांनो ॲडमिट कार्ड 2 ते 3 दिवसा अगोदर येत असते किंवा 3-4 दिवसा अगोदर येत असते. ठीक आहे, तर आज आलेले आहे मित्रांनो एसएससी जीडी भरतीचे ॲडमिट कार्ड. ज्यांचा सुद्धा पेपर 20 फेब्रुवारीला आहे तर त्यांचे आज ॲडमिट कार्ड आले, हॉल तिकीट आले, तर काढून घ्या. ठीक आहे, ज्यांना सुद्धा 20 फेब्रुवारी तारीख भेटलेली आहे तर पहा जे तुमची तारीख असेल एसएससी जीडी भरतीची ते तुम्ही आताच चेक करून घ्या. कारण की काय होणार आहे, तुम्ही जर हे चेक केलं नाही तर तुमचा पेपर कधी होणार आहे हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, तर मी या संदर्भात एक व्हिडिओ टाकला की एसएससी जीडी भरतीचा आपण आपलं परीक्षेची तारीख कशी चेक करायची. तर तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे मित्रांनो भेटणार आहे. तर ज्यांनी सुद्धा आपले पेपरची तारीख चेक केली नसेल तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा कशा प्रकारे चेक करायची आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो लवकरच तुमचे 20 फेब्रुवारीपासून पेपर चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि सर्वांना मित्रांनो एसएससी जीडी भरतीचे पेपर देत असेल सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो बेस्ट ऑफ लक आणि सर्वांचं सिलेक्शन झालं पाहिजे हेच मित्रांनो आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता यावर्षी मित्रांनो आपण यावर्षी जर जागांचा जर विचार केला तर पहा यावर्षी मित्रांनो 26,000 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली आहे. ठीक आहे, 26,000 जागांसाठी. आणि टोटल मित्रांनो या ठिकाणी 45 लाख मुलांनी फॉर्म भरलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मागच्या वर्षीची जी भरती होती एसएससी जीडी भरती ते मित्रांनो 50,000 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली होती मागच्या वर्षी. आणि त्यावेळेस मित्रांनो फॉर्म 55 लाख एवढे फॉर्म आले होते. ठीक आहे, 54 लाख तेव्हा फॉर्म आले होते आणि जागा 50,000 होत्या. आणि यावर्षी काय मित्रांनो जागा खूप कमी आहे, 25,000 आहे. मागच्या भरतीपेक्षा मित्रांनो यावेळेस जागा खूप कमी आहे, अर्ध्याला अर्ध्या. ठीक आहे, तर यावेळेस मित्रांनो 25,000 जागा आहे आणि मागच्या वर्षी 50,000 जागा होत्या. ठीक आहे, तरी कट ऑफ थोडासा जास्त गेला होता मागच्या वर्षी. ठीक आहे, 50,000 जागा असून आणि तुम्हाला जरी वाटत असेल तुम्हाला जरी कोणी म्हणत असेल की बा यावेळेस एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ कमी लागणार आहे, बा यावेळेस जास्त कॉम्पिटिशन नाही, तर कॉम्पिटिशन आहे यावर्षी, एक लक्षात ठेवा. तर यावर्षी मित्रांनो टोटल 26,000 जागांसाठी भरती निघाली आहे. टोटल मित्रांनो 45 लाख मुलांनी फॉर्म भरलेला आहे. आणि तुमची जी कॉम्पिटिशन आहे हे मित्रांनो 103 मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे. 103 मुलांमध्ये तुमची फाईट आहे, एक लक्षात ठेवा. तर यावर्षी सुद्धा भयानक कॉम्पिटिशन आहे, एक लक्षात ठेवा. मागच्या वर्षी मित्रांनो 50,000 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली होती आणि त्यावेळेस 54 लाख मुलांनी फॉर्म भरले होते. त्यावेळेस जे कॉम्पिटिशन होती ते होती मित्रांनो एका जागेसाठी त्यावेळेस मित्रांनो 71 मुलांमध्ये कॉम्पिटिशन होती. ठीक आहे, 71,000 मुलांमध्ये एका जागेसाठी मागच्या वर्षी कॉम्पिटिशन होती. तर यावेळेस मित्रांनो डबल आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, 103 मुलांमध्ये तुमची जे मित्रांनो एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर यावर्षी मित्रांनो आपण एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ किती लागणार आहे महाराष्ट्राचा. तर पहा तुम्ही जर एससी कॅटेगरीचे मुलं असाल
तर सर्वात आधी तुम्हाला एस टी कॅटेगरीचं सांगतो. तुम्ही जर एस टी कॅटेगरीचं मुलं असाल तर एस टी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 160 पैकी 90 वर लागणार आहे. आणि तुम्ही जर एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ 80 पर्यंत लागणार आहे 160 पैकी. त्यानंतर एस सी कॅटेगरी आहे. एस सी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे तर पुरुष उमेदवार जर असाल एस सी कॅटेगरीचे तर 160 पैकी जे मित्रांनो 110 ते 20 पर्यंत एस सी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा लागणार आहे. आणि तुम्ही जर महिला उमेदवार जर असाल एस सी कॅटेगरीच्या तर महिला उमेदवारांचा 100 पर्यंत लागणार आहे 160 पैकी एवढा कट ऑफ महाराष्ट्राचा. त्याचबरोबर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर ओबीसी कॅटेगरीचा जो पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 130 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांचा ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे यावर्षी 160 पैकी यावर्षी 120 पर्यंत लागू शकते, 120 किंवा 110 पर्यंत. त्याचबरोबर तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे मुलं असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो यावर्षी महाराष्ट्राचा 160 पैकी जो कट ऑफ लागणार आहे तो लागणार आहे पुरुष उमेदवारांचा 120 पर्यंत लागणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 120 पर्यंत लागणार आहे 120 ते 130च्या दरम्यान. त्याचबरोबर महिला उमेदवार जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 100 ते 110 पर्यंत लागून जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा मित्रांनो 120 पर्यंत लागणार आहे आणि पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 130 पर्यंत लागणार आहे. ठीक आहे. तर एवढाच कट ऑफ मित्रांनो यावर्षी लागणार आहे महाराष्ट्रातील एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचा. ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून मित्रांनो अभ्यास चालू ठेवा, कारण की आता जास्त दिवस तुमच्याजवळ राहिले नाही. खूप कमी एवढे मित्रांनो बोटार मोजण्याजोगते जे दिवस मित्रांनो तुमच्याजवळ राहिलेले आहे, कारण की 20 फेब्रुवारी पासून मित्रांनो तुमचे पेपर आहे. तर यावेळेस मित्रांनो कट ऑफ जास्त जाणार आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये एक लक्षात ठेवा. तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो अभ्यास केला असेल, ज्यांनी सुद्धा तयारी चालू केली असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. आणि सोशल मीडियापासून मित्रांनो दूरच राहा, मोबाईलपासून मित्रांनो तुम्ही दूरच राहा, मोबाईलला हात सुद्धा लावू नका, कारण की टाइमच मित्रांनो खूप कमी राहिलेला आहे तुमच्याजवळ, कारण की 3-4 दिवसच राहिले आहे पेपर चालू व्हायला. ठीक आहे. तर 20 फेब्रुवारीपासून पेपर चालू आहे एसएससी जीडी भरतीचे. आणि पेपराला जायच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे, फोटोसुद्धा न्यायचा आपला, त्याचबरोबर ओरिजिनल आधार कार्डसुद्धा न्यायचं, त्याचबरोबर आपली हॉल तिकीट न्यायची. ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला मित्रांनो एसएससी जीडी भरतीच्या पेपराच्या वेळेस न्यायचे. आणि पेपराला मित्रांनो जो आपला टायमिंग असेल रिपोर्टिंग टाईम असेल, जर समजा तुमचा चौथ्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर असेल समजा 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो 2-3 घंटे अगोदर त्या ठिकाणी सेंटरवर हजर राहायचं आहे. ठीक आहे. 2-3 घंटे अगोदर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे एसएससी जीडी भरतीचा पेपर द्यासाठी. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा मित्रांनो एवढाच कट ऑफ लागणार आहे यावर्षी, एक लक्षात ठेवा. तर आतापासून मोबाईलपासून जेवढं ते तेवढं दूर राहा. ठीक आहे. तर लवकरच मित्रांनो तुमचे पेपर चालू होता आणि आशा करतो मित्रांनो तुमचा अभ्यास झाला असेल. ठीक आहे. आणि चांगला पेपर मित्रांनो तुम्ही देता. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट, वेळोवेळी माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.